प्रेज द लॉर्ड. प्रभूची स्तुती असो. प्रभूच्या नावाला धन्यवाद देऊया. परत एकदा प्रभूने तुम्हामध्ये येऊन आणि प्रभूच्या वचनाची सेवा करण्याची परत एकदा संधी दिलेली आहे, म्हणून मी परमेश्वराचे आभार मानते. तसेच प्रभूने मला आरोग्य दिलेलं आहे. गेले 2 आठवडे मला बरं नसल्यामुळं प्रभूचा संदेश किंवा प्रभूच्या वचनामध्ये बोलण्याची संधी मी चुकवली. याबद्दल परमेश्वराची मी क्षमा मागते, पण तुमची देखील क्षमा मागते. आणि आज आपल्याला परत एकदा प्रभूने तुम्हामध्ये येऊन प्रभूच्या वचनामधून बोलण्याची, सांगण्याची परत एकदा संधी दिलेली आहे. याबद्दल मी प्रभूच्या नावाला धन्यवाद देते. आपण परमेश्वराचं सहाय्य घेऊया. आकाश पृथ्वीच्या उत्पन्न करते आमच्या जीवन प्रभू दे बाप्पा, तुझी उपकार स्तुती करते, तुझ्या नावाला धन्यवाद देते. प्रभू तुझी उपकार स्तुती करावी तेवढी कमीच आहे दे बाप्पा. तुझी गुणगान गावं तेवढं कमी आहे. तुझी आराधना करावी तेवढी कमीच आहे प्रभू. प्रभू आज ह्या जिवंतच्या भूमीवर दे बाप्पा तू आम्हाला ठेवलेला आहेस यासाठी की तुझी सेवा करण्यासाठी, तुझ्या वचनामधून बोलण्याची संधी दिलेली आहेस, याबद्दल उपकार मानते प्रभू. तू आमच्यावर खूप प्रीती केलेली आहेस दे बाप्पा. तशी प्रीती आम्ही कधीही गुणार करू शकत नाही प्रभू, परंतु दे बाप्पा तू आम्हाला संधी दिलेली आहेस दे बाप्पा. आम्हाला इतरांवर प्रीती करण्याची संधी दिलेली आहेस, याबद्दल मी प्रभू तुझे उपकार मानते प्रभू. आज वचन तू मला दिलेलं आहेस दे बाप्पा. आम्ही इथं बसल्या प्रत्येकावर तुझा विपुल आशीर्वाद असू दे प्रभू. प्रत्येकाचे कान दे बाप्पा तुझ्या वचनाकडे असू दे प्रभू. आणि दे बाप्पा या वचनाद्वारे दे बाप्पा त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये त्यांच्या बदल घडवून आणावा, असं दे बाप्पा तुझ्याकडे आखरीची प्रार्थना करते प्रभू. माझ्या मनचे विचार आणि माझ्या मनातून निघणारे प्रत्येक विचार, मुखातून निघणारे प्रत्येक शब्द देवा तुझ्या गौरवासाठी होऊ दे. इथून पुढची सर्व वेळ मी प्रभू तुझ्या हाती सोपवून देते. तारणारा प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रार्थना करताना बाप्पा, आमेन. आज आपण ह्या जगामध्ये राहत असताना आपल्याला ह्या जगाचे नियम आपल्याला पाळावे लागतात, नाही का? पुष्कळ नियम असतात की रस्त्यावर आपण चालायचं कसं, आपण गाडी चालवत असताना गाडीचे नियम असतात, किंवा आपल्या घरात आपण राहत असतो तर आपल्या घरचे पण पुष्कळ नियम असतात, नाही का? कसं वागलं पाहिजे, कसं राहिलं पाहिजे, आपण इतरांशी कसं वागलं पाहिजे, या सर्वांवर एक नियम असते किंवा आपल्या घरातल्या मोठ्यांची आज्ञा पण असते. ह्या जगात राहत असताना प्रभूने देखील आपल्याला पुष्कळ आज्ञा दिलेल्या आहेत. आणि जुन्या करारापासून आपण पाहिलं तर खूप आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत परमेश्वराने, की त्या तुम्ही आज्ञा पाळा आणि तुम्ही आपल्या लेकरांबाळांना पण तुम्ही त्या आज्ञा शिकवा, बोलायला वाग, यासाठी की ह्या जगात तुम्ही राहत असताना तुम्ही कसं जगलं पाहिजे, तुम्ही कसं तुमचं जीवन असलं पाहिजे, यासाठी परमेश्वराने आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत किंवा आपल्याला एक नियम दिलेले आहेत, एक कानून कायदा दिलेला आहे, नाही का? पवित्र शास्त्रात जुन्या करारापासून आपण पुष्कळ ऐकतो. त्याचप्रमाणे आपण परमेश्वराने मोशेला देखील आज्ञा दिल्या, नाही का? देवानी त्याचे वचन दिले. त्यांनी स्वतः आपल्या हाताने, बोटाने, आपल्या हाताने लिहून, दगडाच्या पाट्या आहेत त्याच्यावर लिहून या सगळ्या आज्ञा दिल्या, यासाठी की आपल्याला त्याचा आपल्या जीवनामध्ये त्याचा उपयोग व्हावा, आपण त्याप्रमाणे वागावं, आपण त्याप्रमाणे ह्या जगात राहत असताना त्या गोष्टी आपल्या जीवनात आपण आणाव्यात, यासाठी ह्या आज्ञा दिल्या. आणि या आज्ञा परमेश्वराने सुरुवातीपासून दिलेल्या आहेत. असं नाही की फक्त इस्रायल लोकांसाठी त्या आज्ञा दिल्या, तर नाही. जुन्या करारातल्या ज्या आज्ञा आहेत त्या नवीन करारामध्ये देखील त्याचा उल्लेख आहे आणि त्या दिलेल्या आहेत. आणि त्याचा आपल्या जीवनात आपण त्याचा उपयोग केला पाहिजे, त्याद्वारे आपण तसं वागलं पाहिजे, बोललंच पाहिजे. आणि आज आपण अशाच आज्ञांकडे लक्ष देणार आहोत की आपल्या पवित्र शास्त्रामध्ये दिले 10 आज्ञा. आपल्याला 10 आज्ञा कशाला दिलेल्या आहेत, का दिलेल्या आहे, किंवा आपण काय त्याचा उपयोग कसा केला पाहिजे आपल्या जीवनात, त्यासाठी आज आपण थोडं मनन करणार आहोत आणि थोडं आपण शिकणार देखील आहोत. त्याद्वारे आपल्याला प्रभू काय शिकवत आहे. आपल्याला माहिती आहे की येशूकडून 2 महान आज्ञा आपल्याला सांगितण्यात आलेल्या आहे. मग त्याच्या 22व्या अध्यायामध्ये आणि 40व्या वचनामध्ये असं लिहिलेलं आहे, येशूने दिलेल्या 2 महान आज्ञामध्ये मोशेला दिलेल्या 10 आज्ञांचा एक सारांश आहे. आणि तो असा आहे की तुझा देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने,
पूर्ण जीवाने आणि मनाने आणि प्रीती कर. तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी काय कर? प्रीती कर. तुझा देव परमेश्वर यावर पूर्ण मनाने, पूर्ण जीवाने, पूर्ण शक्तीने प्रीती कर आणि तुझ्या शेजाऱ्यावर स्वतःसारखी देखील तू प्रीती कर. आणि यापुढे येशू काय म्हणाला आहे? सर्व नियमशास्त्र संदेश या 2 आज्ञांवर टांगलेले आहेत, की या 2 आज्ञांवर आधारलेले आहेत. आणि ख्रिस्ती लोक 10 आज्ञांना देवाच्या नियमाचं काय करतात? एक पाया मानतात. आपण सगळे ख्रिस्ती लोक आहोत, ते आपण काय करतो? हे ज्या परमेश्वराने आपल्याला ज्या 10 आज्ञा दिलेल्या आहेत जुन्या करारामध्ये, निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये, त्या नियमाचं आपण काय म्हणतो? आपण ते आपल्या जीवनाचा एक पाया आहे. येशूने लोकांना केवळ त्याच्या कृतीतूनच नव्हे तर त्याच्या अंतःकरणातही आज्ञांचे पालन करण्यास सांगितले. नुसतं कृतीनच नाही आज्ञा करायच्या, आज्ञा पाळायच्या नाहीत, आज्ञांचं पालन करायचं नाही, तर त्या अंतःकरणातून देखील आज्ञांचं पालन केलं पाहिजे. वरवर केलं नाही पाहिजे, तर अंतःकरणपूर्वक देखील या आज्ञांचं काय केलं पाहिजे? पालन केलं पाहिजे. यापैकी प्रत्येक कायदे, शब्द किंवा अर्थ जो असा आहे की आज्ञा आहे, जो नवीन करारामध्ये किंवा उर्वरित नवीन करारामध्ये पुनर्स्थापित केलं किंवा त्याचं परत एकदा त्यांनी ह्या दाखवलेल्या आहेत. नवीन करारामध्ये देखील ह्या जुन्या कराराच्या आज्ञा आहेत, त्याचा उल्लेख नवीन करारामध्ये देखील परत केले गेलेला आहे. आणि येशूच्या आपण पाहतो जे डोंगरावरचं प्रवचन आहे, त्याच्या सुरुवातीला असं येशू ख्रिस्त म्हणतो की मी नियमशास्त्र किंवा संदेश ते रद्द करायला आलो आहे असे समजू नका. मी रद्द करायला आलो नाही, तर पूर्ण करण्यासाठी आलो आहे. काय करण्यासाठी आलेलं आहे? पूर्ण करण्यासाठी आलो आहे. जोपर्यंत स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होणार नाही, तोपर्यंत एक शब्द, एक शीर्षक किंवा एक काना, मात्रा, वेलांटी काही त्याचं नाहीच होणार नाही. म्हणजे देवाच्या आज्ञा, न्याय, नियम जे दिलेले आहेत ते काहीही नाहीसे होणार नाहीत, जोपर्यंत ही पृथ्वी आहे तोपर्यंत, जोपर्यंत आपण आहे तोपर्यंत, जोपर्यंत स्वर्ग आणि पृथ्वीचे नाहीसं होत नाही, तोपर्यंत ह्या सर्व नियम, सर्व आज्ञा, सर्व न्याय हे तसेच राहणार आहेत. आपण पाहू शकतो मत्तेच्या 5व्या अध्यायामध्ये आणि 17 ते 18 यामध्ये उल्लेख केलेला आहे. आणि येशूच्या विधानावरून आपण फक्त असा निष्कर्ष काढू शकतो की देवाच्या आज्ञा काय बंद केल्या नाहीत, परंतु अजूनही त्या अंमलात आहेत. अजूनही त्याचा उपयोग अजूनही आजच्या ह्या काळामध्ये किंवा इथून पुढच्या काळामध्ये लोक करणार, जोपर्यंत पृथ्वी आणि स्वर्ग आणि पृथ्वी नाहीसे होत नाही तोपर्यंत. म्हणजे येशू ख्रिस्ताने सांगितलेलं आहे स्वर्ग आणि पृथ्वीचे हे नाहीसं होणार आहे, तोपर्यंत या आज्ञा तशाच राहणार आहेत. आणि योहान देखील प्रकटीकरणाच्या 14व्या अध्यायामध्ये असं म्हणतो की देवाच्या आज्ञा पाळतात आणि त्यांचा येशू ख्रिस्तावर विश्वास आहे. ते देवाचे जे लोक होते किंवा येशूचे शिष्य होते किंवा ते देवाच्या आज्ञा पाळत होते आणि त्यांचा येशू ख्रिस्तावर विश्वास होता. आणि का होता? योहान काय म्हणतो? आज्ञाधारक आणि विश्वास हे दोन्ही एकत्र असू शकतात. तुम्ही जर विश्वास आणि आज्ञा पाळायचे आहे, ज्यामध्ये जर विश्वास नसेल तर त्या आज्ञा तुम्ही कशा पाळणार? नाही का? देव आहे ह्याच्यावर तुमचा विश्वास असला पाहिजे आणि देवाने ज्या आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत त्या आपण विश्वासाने पाळायच्या आहेत. मिस्री लोक गुलामगिरीनंतर देवाने इस्रायलांना 10 आज्ञाची काय केली? एक देणगी दिली, एक भेट दिलेली आहे जेव्हा मिस्री लोक बाहेर आले त्यावेळी. आणि मोशेला दिलेल्या या नियमाने नवीन इस्रायली समाजाचा पायाभरणी केली. आणि मोशेला देवाने हे नियम दिले, हे आज्ञा दिल्या होत्या यासाठी की जी इस्रायलची जी नवीन पिढी तयार होत होती, समाज तयार होत होता, जो एक अभिवचन देशामध्ये देवबाप त्यांना घेऊन जाणार होते, जे देश तो तयार करत होता, जी नवीन समाज, नवीन देश तयार करत होते, त्याची ही पायाभरणी होती. त्यांनी आपल्या आधुनिक कायदेशीर व्यवस्थेमध्ये आढळलेल्या वैयक्तिक आणि मते अधिकारांचा पाया प्रदान केला. त्यांनी देवाने ह्या सर्व गोष्टी यासाठी दिल्या की त्यांची पायाभरणी चांगली असावी, समाज चांगला निर्माण व्हावा आणि कायदेशीर कायदा असावा, नियम असावे, आज्ञा असावा
आणि या सगळ्या गोष्टींचा त्या ठिकाणी देवानी काय केलेलं आहे, ह्या गोष्टी त्यांनी ह्या मिस्र देशातून बाहेर आलेल्या इस्रायली लोकांना मोशेद्वारे दिलेलं आहे. 10 आज्ञा हे काय आहे, 10 आज्ञाच नुसतं नाही तर 10 शब्द आहेत असं म्हटलं जातं, किंवा हे मोजके कायद्याचे किंवा मोजके कराराचं हे छोटस एक स्वरूप आहे 10. पण ह्या 10चे कितीतरी पूर्ण जर ते सांगत गेलं तर ते खूप मोठे आहेत. एक एक आज्ञा खूप मोठ्या आहेत. आणि यहुदींचं मत आहे की सर्व जे 613 जे कायदे आहेत किंवा नियम आहेत ह्या शास्त्रामध्ये दिलेले आहेत जुन्या करारात, त्याचा ह्या आज्ञा ह्या सगळ्या एकत्र केलेल्या आहेत ह्या 10 आज्ञांमध्ये. आणि ह्या किती होत्या, ह्या आज्ञा दिलेल्या होत्या देवानी 2 दगडावर लिहून दिल्या होत्या नाही का, 2 दगडांवर लिहून दिल्या होत्या, ज्या मोशेने एवढ्या उंच डोंगरावरून त्या 2 दगडाच्या केवढ्या मोठ्या होत्या माहित नाही आपल्याला, पण त्या दगडा हातात घेऊन तो खाली आलेला आहे, त्या डोंगरावरून घेऊन आलेला आहे तो. आपल्याला एखादा डोक्यावर आपण दगड घेऊन खाली आलो किंवा हंडा घेऊन खाली यायचं वर जायचं म्हटलं आपल्याला किती कष्ट वाटते. एखादी पाण्याची बकेट देखील उचलून आपण चालू शकत नाही खूप लांब. मोशे 2 हातात, तो किती वर्षाचा होता, म्हातारा होता, तो दगडाच्या त्या 2 आज्ञा दिलेल्या होत्या प्रभूने लिहिलेल्या आपल्या हाताने, त्या मोठ्या पाट्या घेऊन तो वरून खाली आलेला आहे. त्या 2 दगडाच्या पाट्या देवानी दगडी पाट्यावर ह्या आज्ञा लिहिल्या आणि मिस्री बंदिवासातून सोडल्यानंतर लगेच सर्व इस्रायल लोकांना सांगण्यासाठी त्या मोशेला दिल्या. आपण पाहू शकतो निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये या सगळ्या गोष्टीचा उल्लेख केला आहे 1 ते 26 वचनामध्ये. आणि मोशेने हे सगळ्या आज्ञा परत 40 वर्षानंतर अनुवादाच्या 5व्या अध्यायात आणि 1 ते 22 मध्ये लिहिलेलं आहे, त्याचा पुनरुच्चार केलेला आहे. परत त्यांनी त्या इस्रायल लोकांना सांगितलंय, जेव्हा ते वचनबद्ध देशाजवळ आलेले होते त्यावेळी त्यांनी परत एकदा हे सगळे नियम, ह्या आज्ञा ह्या लोकांना दिलेले आहेत, परत सांगितलेले आहेत. आणि यासाठी की तुम्ही आता ह्या नवीन देशात जातात, देवाने तुम्हाला हा देश दिलेला आहे, त्या देशात तुम्ही कसं राहावं, कसं वागावं, कसं बोलावं, कसं इतरांशी आपल्या समाजात इतरांशी कसं राहावं, हे सगळं त्यावेळी देवाने मोशेला सांगितलं होतं. आणि तेच परत पुनरुच्चार त्या आज्ञांचा मोशेने परत 40 वर्षानंतर केलेला आहे. आणि मोशेला हे नियम थेट देवाकडून देण्यात आले. मोशेने आपल्या मनाने काही सांगितलं नाही, तर सर्व देवाकडून आलेले असल्यामुळं हजारो वर्षानंतरही ते आजही आपल्या जीवनावर त्याचा प्रभाव पडतो आणि ते आपल्याला मार्गदर्शन करतात. ह्या 10 आज्ञा आपल्या जीवनाला देखील आज मार्गदर्शन करत आहे आणि आपल्या जीवनावर देखील त्याचा उपयोग होत आहे. आणि आपल्याला माहित आहे की ह्या देवाने पुष्कळ जण म्हणतात की 10 आज्ञाच का, 10 पेक्षा जास्त आज्ञा आहेत, पण ह्या संपूर्ण आज्ञांचा सारांश ह्या 10 मध्ये लिहिलेला आहे, ह्या 10 वचनामध्ये लिहिलेला आहे किंवा 10 वचनांमध्ये लिहिलेला आहे. आणि आपण जर मोजत राहिलो तर कितीतरी आज्ञा आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतील. आणि कितीतरी विद्वानांचं, शास्त्राचे विद्वान आहेत, शास्त्रातील विद्वान, त्यांचं वेगवेगळे मत असं आढळून आलेलं आहे की हे 10 शब्द नाही किंवा 10 पेक्षा जास्त असू शकतात असं आहे. पण आपल्याला काय आहे, ह्या ज्या महत्वाच्या आहेत ह्या आज्ञा हे महत्वाचे आहेत. प्रत्येक व्यक्तीला कृपेने तारले जाते, जे विश्वासाद्वारे नियुक्त केलेलं आहे. विश्वासाद्वारे आणि कृपेने प्रत्येक व्यक्तीला काय झालेलं आहे, तारण झालं. आपण म्हणतो ना, येशू ख्रिस्तावर जो देवाचा पुत्र आहे, जो आपल्या पापासाठी मरण पावला आणि परत उठला, त्याच्यावर जेव्हा तुम्ही विश्वास ठेवता तेव्हा काय आहे, तुम्हाला तुमचं तारण आहे. तुम्ही त्याच्यावर विश्वास ठेवा, तो तारणार आहे. म्हणून देवाने हे आज्ञा त्याच्या लोकांना वाचवण्यासाठी नाही तर त्यांना कसं जगायचं हे शिकवण्यासाठी त्यांनी दिलेलं आहे. आणि ह्या आज्ञा आपल्याला असं शिकवते की आज्ञा ह्या देवाशी आणि आमचं जे नातं आहे, नाते संबंधावर आहे. देवाने आपल्याशी कसं नातं संबंध ठेवलेले आहेत ह्यावर ह्या आज्ञा सगळ्या आहेत. पहिल्या अनेक आज्ञा प्रभू देवाला केंद्रस्थानी ठेवून केलेल्या आहेत. देवाने जग आणि त्यातील सर्व काही निर्माण केलं. यशस्वी पवित्र जनासाठी काय आवश्यक आहे हे सर्व त्याला
माहित होतं. निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये आणि 2ऱ्या वचनामध्ये देव म्हणतो, मी तुमचा देव परमेश्वर आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त मधून किंवा मिस्र देशातून, गुलामगिरीच्या देशातून तुम्हाला बाहेर काढले. आपण म्हणतो की गुलामगिरी किंवा पापातून बाहेर काढलेला आहे परमेश्वराने तुम्हाला आणि मला. तुम्हाला ह्या सगळ्या पापाच्या सगळ्या बंधनातून परमेश्वराने आपल्याला बाहेर काढलं, मुक्त केलेलं आहे आणि त्यांनी आपल्या स्वर्गीय राज्यामध्ये सार्वकालिक जीवनात आपल्याला तो घेऊन जात आहे. आणि या ठिकाणी म्हणालेलं आहे की मिस्री देशातून त्यांनी गुलामगिरीतून ह्या लोकांना बाहेर काढलेलं आहे. कुणी काढलेलं आहे? मी परमेश्वर तुमचा देव आहे, हे त्यांनी विसरू नये. देवाने त्यांनीच नाही तर आपण देखील कुणीही विसरता कामा नये की कोण आहे? परमेश्वर तुमचा आणि माझा हा जिवंत देव आहे. देवाने आपल्या लोकांची सुटका करून त्यांना गुलामगिरीतून बाहेर काढले होते आणि आता तो त्यांना त्यांच्या जीवनावर चालणाऱ्या ह्या आज्ञा आणि नियम देत होता आणि त्याच्या वैयक्तिक हितासाठी हा कायदा दिला गेला. जर तुम्ही देवाच्या आज्ञांचं किंवा मी पालन केले तर तो आपल्यावर काय करत आहे? प्रेम करतो. तुम्ही जर त्याच्या आज्ञा जर पाळल्या तरच तो आपल्यावर प्रेम करतो. तुम्ही आज्ञा मोडल्या, आज्ञा नाही पाळल्या तर तो आपल्यावर प्रेम करेल का? आपल्या घरात देखील आपण आपल्या मुलांवर आपण आज्ञा पाळायला शिकवतो नाही का? तू खोटं बोलू नको, तू आई बापाचा मान राख किंवा मित्राला मारू नको. आपण सांगतो ह्या गोष्टी. आपल्या घरातल्या गोष्टी पण असतात पुष्कळ की आपण आपल्या मुलांना चांगल्या गोष्टी शिकवतो, आज्ञा शिकवतो, त्या पाळायला शिकवतो. आणि जर आपण नाही त्या पाळल्या आपल्या मुलांनी किंवा कुणी आपण जर नाही पाळल्या तर आपल्यावर त्यांचा रोष येतो किंवा आपण त्यांच्यावर राग धरतो नाही का? तुम्ही माझं ऐकत नाही म्हणून. तसंच आहे, देवाने जेव्हा आपल्याला आज्ञा दिल्या त्या आपल्याला पाळायला शिकवलेल्या आहेत. येशू ख्रिस्ताने कितीतरी आपल्याला आज्ञा दिलेल्या आहेत नवीन करारात ना. जा, ये, माझ्या मागे ये, अशा बऱ्याच आज्ञा येशू ख्रिस्ताने नवीन करार दिला. त्या आज्ञा तुम्हाला आणि मला पाळायला सांगितलेल्या आहेत. आज्ञा देवाने त्याच्या लोकांना राष्ट्रासाठी स्थापित केले होते. जेव्हा आपण विश्वासू बनतो तेव्हा देव म्हणतो हा एक नवीन करार आहे जो मी माझ्या लोकांशी त्या दिवशी करीन. मी माझा नियम त्यांच्या हृदयात ठेवीन आणि मी त्यांच्या मनावर लिहीन. परमेश्वराने आपल्या अंतःकरणावर ह्या नियम, हे आज्ञा दिलेल्या आहेत, लिहिलेल्या आहेत आणि त्या आपल्याला पाळायला सांगितलेल्या आहेत. इब्री लोकाच्या 10व्या अध्यायात 16-17 मध्ये म्हणते, मला त्यांची पापे आणि अधर्मी कृत्ये पुन्हा कधीच आठवणार नाही. पहा किती मोठं अभिवचन परमेश्वराने ह्या ठिकाणी दिलेलं आहे की मला त्यांची पापे आणि अधर्म कृत्य पुन्हा कधीही आठवणार नाही. जर हे आपल्याला अभिवचन दिलेलं आहे तर आपण परत परत पाप करायचं का? परत परत अधर्म कृत्य करायचे का? नाही. जर आपण त्याच्यापासून पाठ फिरवलेली, आपल्याला जर परमेश्वराने त्या गुलामगिरीतून, पापाच्या गुलामगिरीतून बाहेर काढलेलं आहे तर आपण या गोष्टीला पाठ फिरवली पाहिजे. आपल्यापैकी कोणीही परिपूर्ण नाही, परंतु आपण सतत या आज्ञांचं पालन करण्याचं आपण काय केले पाहिजे? प्रयत्न केले पाहिजे. या नियमांची पूर्तता व्हावी म्हणून येशू आला आणि आम्ही त्याच्यावर विश्वास ठेवतो. आणि योहान 10:10 मध्ये काय म्हटलेलं आहे? त्यांना जीवन मिळावे आणि ते अधिक विपुल प्रमाणात मिळावे म्हणून मी आलो आहे. नाही का? येशू ख्रिस्त कशासाठी आलेला आहे? आपल्याला जीवन मिळावं, सार्वकालिक जीवन मिळावं आणि ते अधिक विपुल प्रमाणात, चांगल्या प्रकारे. आणि आपलं जीवन हे जेव्हा आपण ह्या जगात आहे तेव्हा आपलं जीवन कसं असावं? विपुल प्रमाणात चांगलं असावं म्हणून मी आलो आहे. तुमच्या पापांची क्षमा करण्यासाठी तो आला आहे. आपल्याला 10 आज्ञा माहित आहेत नाही का सगळ्यांना? आपण लहान मुलांना, आपल्या घरातल्या, आपल्या लेकरांना, आपल्या संडे स्कूल मधील मुलांना सगळ्यांना 10 आज्ञा शिकवतो. आपण थोडक्यात पाहणार आहोत 10 आज्ञा. मी परमेश्वर, माझ्या समोर तुला अन्य देव नसावे. आणि दुसरी आज्ञा आहे, माझ्या समोर तुला स्वतःसाठी काय मूर्ती बनवू नका. तिसरी आज्ञा काय? तुम्ही माझे नाव व्यर्थ घेऊ नका, परमेश्वराचं नाव व्यर्थ घेऊ नका. चौथी आज्ञा आहे की शाबात दिवस पवित्र पाळावा म्हणून त्याची आठवण ठेवा. 5वी आज्ञा अशी लिहिलेली आहे की आपण आपल्या आई वडिलांचा सन्मान करावा, आदर करावा.
6वी आज्ञा अशी आहे की खून करू नको. 7वी आज्ञा असे व्यभिचार करू नको. 8वी आज्ञा आहे चोरी करू नको. 9वी आज्ञा आहे तुम्ही आपल्या शेजाऱ्याची विरुद्ध खोटी साक्ष देऊ नका. आणि 10वी आज्ञा आहे लोभ धरू नका किंवा तुम्ही तुमच्या शेजारच्या घराचा लोभ धरू नका. अशा या 10 आज्ञा निर्गमाच्या 20व्या अध्यायामध्ये दिलेल्या आहेत जुन्या कराराच्या. आणि ह्याच 10 आज्ञा आपण जर पाहिल्या तर नवीन करारामध्ये पण देखील दिलेल्या आहेत. मत्तेच्या 4थ्या अध्यायात आणि 10व्या वचनात किंवा करिंदकराच्या पहिले करिंदकर आणि 8वा अध्याय आणि 4 ते 6 मध्ये लिहिले तुम्ही तुमचा देव परमेश्वराची उपासना करा आणि केवळ त्याचीच सेवा करा. दुसरी अशी आहे की 1 योहान 5व्या अध्याय 21 ते 21 वचन असं लिहिलेलं आहे की मुलांनो स्वतःसाठी मूर्तीपूजेपासून तुम्ही स्वतःला दूर ठेवा. किंवा प्रेषितांच्या कृत्यामध्ये पण देखील लिहिलं आहे 17व्या अध्यायामध्ये आणि 29व्या वचनात. आणि अजून एका ठिकाणी प्रगटीकरणामध्ये देखील लिहिलेलं आहे 21व्या अध्यायात 8व्या वचनामध्ये अविश्वासू आणि मूर्तीपूजक अग्नी आणि गंधकाने जळणाऱ्या तलावात त्यांचा भाग असेल. म्हणजे मूर्तीपूजापासून तुम्ही दूर राहा. आणि मूर्तीपूजकांना कुठं टाकण्यात येणार आहे? अग्नी आणि गंधकाने जळणाऱ्या तलावात किंवा त्या ठिकाणी त्यांना टाकण्यात येईल. 3री आज्ञा आमच्या स्वर्गातील पित्या तुझे नाव पवित्र मानले जाऊ. देवाचे नाव तुम्ही व्यर्थ घेऊ नका. मत्तेच्या 6व्या अध्यायात आणि लिहिलेलं आहे आणि 1 तिमोथेच्या 6व्या अध्यायात देखील लिहिलेलं आहे. आणि शब्बाताबद्दल लिहिलेलं आहे शब्बात मनुष्यासाठी बनवला गेला होता. मनुष्य शब्बातासाठी नाही म्हणून मनुष्याचा पुत्र शब्बाताचा प्रभू आहे. मार्काच्या 2ऱ्या अध्यायात 27-28 मध्ये लिहिलेलं आहे. आणि इब्री प्रेषितांच्या कृत्य यामध्ये देखील ह्याचा उल्लेख केलेला आहे. 5वी आज्ञा आपल्या वडिलांचा आणि आपल्या आईचा मान मत्तेच्या 19व्या अध्यायात 19 वचन किंवा इफिसकराच्या 6व्या अध्यायामध्ये देखील याचा उल्लेख आहे. तुम्ही खून करू नका मत्तेच्या 19व्या अध्यायात. किंवा रोमकराच्या 13व्या अध्यायात. प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायात लिहिलेला आहे तुम्ही व्यभिचार करू नका मत्ते 19. रोमकराच्या पत्राचा 13व्या अध्यायात किंवा प्रगटीकरण 21 मध्ये लिहिलेलं आहे. आणि तुम्ही चोरी करू नका परत एकदा मत्तेच्या 19व्या अध्यायात आणि रोमकराच्या 13व्या अध्यायात लिहिलेलं आहे. तुम्ही खोटी साक्ष देऊ नका मत्तेच्या 19व्या अध्यायात आणि रोमकराच्या 13व्या अध्यायात किंवा प्रगटीकरणाच्या 21व्या अध्यायामध्ये याचा उल्लेख आहे. तुम्ही लोभ धरू नका. रोमकराच्या पत्राच्या 13व्या अध्यायात 9व्या वचन किंवा रोमकराच्या 7व्या अध्यायात 7वं वचन लिहिलेलं आहे. आणि हे सगळ्या 10 आज्ञा नवीन करारामध्ये देखील ह्याचा उल्लेख केलेला आहे. नुसतं शुभवर्तमानामध्येच देखील नाही तर संपूर्ण नवीन करारामध्ये याचा उल्लेख केलेला आहे. आणि सुरुवातीच्या 3 आज्ञा प्रभू तुमचा देव निर्गमाच्या 20व्या अध्यायात आणि 2रं वचन लिहिलेलं आहे. देवासोबतच्या नातेसंबंधाने ह्या आज्ञांची काय सुरुवात आहे. प्रभू तुमचा देव. देवाने त्याच्या लोकांना सांगितले की तो त्यांचा प्रभू स्वामी निर्माता देव आहे. त्याच्याकडे इतर कोणतेही देव नसावेत. त्यांनी मूर्ती बनवू नये. त्यांनी त्यांच्या नावाचा गैरवापर करू नये. या आज्ञा मिस्री लोकांच्या देवतेच्या दृष्टिकोनातून एक बदल होता. मिसरमध्ये बंदिवासात असताना त्यांनी फारो किंवा रा किंवा अनुबिस किंवा ओसिरिस यासारख्या अनेक मूर्तींची मिस्री देवतांची त्या ठिकाणी ते पूजा करत असत. आणि देवाची इच्छा होती की त्याच्या लोकांना हे कळावे की त्यांनी त्याच्या आज्ञेचं पालन करणे आणि किंवा त्याचे उल्लंघन करणे त्यांच्या जीवनावर आणि त्याच्या नातवंडावर त्यांच्या पुढच्या वंशावर त्याचा परिणाम होईल. म्हणून देवाच्या आज्ञा नाकारण्याचे गंभीर परिणाम देखील होतील. यासाठी त्यांना सांगितलं आहे की तुम्ही तुमचा देव ज्यांनी तुम्हाला मिस्र देशातून बाहेर काढला तो परमेश्वर मीच आहे आणि तुम्ही त्या परमेश्वराची उपासना करा आणि इतर कोणत्याही मूर्तीची उपासना करू नका. 4थी आज्ञा अशी आहे की शब्बाताबद्दल लिहिलेलं आहे नाही का. देव त्याच्या लोकांशी संबंध जोडत आहे. शब्बात आपल्या देवासंबंधाचे नातेसंबंध जोडतो. देवाने त्याच्या लोकांना त्याच्या फायद्यासाठी शब्बात घेण्याची आज्ञा दिली. उत्पत्तीच्या 2ऱ्या अध्यायात 3रं वचन मग देवाने 7व्या दिवशी आशीर्वाद दिला आणि तो पवित्र केला कारण त्या दिवशी त्याने विश्रांती घेतली.
देवाची इच्छा आहे की आपण त्याच्या वचनात आनंद घ्यावा, त्याच्या निर्मितीचा आनंद घ्यावा, त्या सौंदर्य प्रेम साजरे करावे, जो कापणीचा हंगामाचा आनंद घ्यावा, शब्दाचे महत्व मानून त्याच्या लोकांनी त्याच्याशी म्हणजे परमेश्वराशी आणि एकमेकांसोबतचे नातेसंबंधांनी आनंद घ्यावा अशी देवाची इच्छा होती. आणि शब्दात दिवशी देवाशी आणि इतर लोकांना जोडण्याचा वेगळा हा तुम्ही दिवस ठेवला आहे. विश्रांतीच्या आज्ञेतून कोणालाही वगळण्यात आले नाही. अगदी परदेशी नोकर, पशुधन किंवा जनावर यांनाही शब्दा दिवशी कामातून विश्रांती घेण्यासाठी सांगितलेलं आहे आणि सर्व सृष्टीसाठी वरदान ठरणार होतं. यासाठी परमेश्वरांनी शाबात दिलेला आहे. त्या दिवशी विश्रांतीसाठी. आणि 5वी आज्ञामध्ये असं सांगितलेलं आहे की तुम्ही तुमच्या वडिलांचा आईचा सन्मान करण्याविषयी सांगितलं नाही का. याचा उल्लेख जुन्या नवीन करार दोन्ही ठिकाणी आहे. आपल्या पालकांसोबत, आपल्या आई बापांबरोबर, आपल्या आई वडिलांबरोबर, आपल्या नातेवाईक आपण नातं, आपल्या भविष्यातील नातेसंबंध निवडीचा हा एक पाया आहे, मजबूत पाया आहे. आणि इफिसमध्ये नवीन विश्वासणाऱ्यांना पॉल असे समजावून सांगितले की तुमच्या पालकांचा सन्मान करा, तुमच्या आई वडिलांचा सन्मान करा. आणि सन्मान करण्याच्या निवडीचे परिणाम दीर्घ आयुष्याचा आनंद घेण्यासारखे आहे. इफिसकराच्या 6व्या अध्यायात 1 ते 3 मध्ये असं लिहिलेलं आहे की मुलांनो, प्रभूमध्ये तुमच्या आई वडिलांची आज्ञा पाळा, कारण हे योग्य आहे. तुझ्या वडिलांचा आणि आईचा सन्मान करा. ही वचन असलेली पहिली आज्ञा आहे, जेणेकरून तुमचे भले व्हावे आणि तुम्ही पृथ्वीवर दीर्घायुष्याचा आनंद घ्यावा. आणि आपण नेहमी मायवारला किंवा पितृदिन असतो अशा वेळी आपण नेहमी मुलांना संदेश देतो नाही का, आई वडिलांचा सन्मान करण्यासाठी, त्यांचा आदर करण्यासाठी, त्यांच्या आज्ञा पाळण्यासाठी, यासाठी की तुम्ही या पृथ्वीवर दीर्घ आयुष्याचा आनंद घ्यावा. कारण आई वडील कधीच मुलांना वाईट सांगत नाहीत नाही का, त्या नेहमीच मुलांचं चांगलं व्हावं यासाठी त्यांना ते शिकवत असतात. आणि आई वडील हे मुलांचे काय असतात, पहिले शिक्षक असतात. मुलं त्यांच्या पालकांना देव आणि त्याच्या आज्ञाचा आदर करताना आपण मग त्यांच्या आई वडिलांना पण आदर करायला शिकवतात आणि त्यांना ते पाहून आनंद होतो. 6 ते 10 आज्ञामध्ये आहे की इतर लोकांचं म्हणजे आपल्या समाजाशी आपलं नातेसंबंध कसं असावं. खोटं बोलू नका. देव आपल्या कुटुंबाशी निरोगी नातेसंबंध प्रस्थापित केल्यानंतर पुढील आज्ञा लोकांशी कसे संबंध हाताळायचे याबद्दल दिलेले आहे. निरोगी समाजात राहणे म्हणजे इतरांच्या सीमाचा आदर करणे होय. खोटं बोलणं, सत्य न सांगून त्यांच्या व्यक्तीचं अवमूल्यन करणं किंवा अनादर करणं ह्याबद्दल सांगितलेलं आहे. चोरी करू नका. लोकांच्या कोणाही चोरी करण्याची आज्ञा करण्यात आली होती. लोकांनाही चोरी न करण्याची आज्ञा सांगितलेली होती. अशा काळात जेव्हा योग्य बनवतं तेव्हा ते एकमेकांच्या मालमत्तेच्या अधिकारांचा आदर करणे. आपण एकमेकांच्या मालमत्तेचा आदर करणे म्हणजे आपण चोरी न करणे. हत्या करू नका. मग देवाने आपल्या लोकांना खून न करण्याची आज्ञा दिली. माणसे देवाच्या प्रतिमेत बनलेली असल्यामुळे जीवनाला काय किंमत आहे. आणि खून एक हेतू पुरस्पर कृती आहे, जी म्हणजे एखाद्या व्यक्तीच्या जीवनाला दुसऱ्या प्राधान्याच्या तुलनेने काही किंमत नाही. पण खून करू नका म्हणजे किती मोठी गोष्ट आहे नाही का. आपण पाहतो शास्त्रामध्ये, पवित्र शास्त्रामध्ये लिहिलेलं आहे कायनाने आणि आबेल दोघा भावांचा किती त्यांनी त्यांनी सूड घेतला आणि त्यांनी आपल्या भावाचा खून केला. आणि ह्या घटना घडू नये म्हणून देवबापांनी आज्ञा दिलेली आहे की तुम्ही खून करू नका. त्याचे परिणाम समाजात वाईट होतात. आपण पाहतो सध्या देखील आपल्या आजूबाजूला एखाद्या घरात एखाद्याचा खून झाला तर काय परिस्थिती होते, त्यांच्या कुटुंबाची काय परिस्थिती होते, त्यांच्याकडे कुटुंबाकडे बघण्याची परिस्थिती, आपण कोणत्या वेगळ्या दृष्टिकोनातून त्या कुटुंबाकडे पाहायला लागतो. यासाठी आपण काय केलं पाहिजे, ह्या गोष्टीपासून लांब राहिलं पाहिजे. तुम्ही व्यभिचार करू नये. देवाने आपल्या लोकांना विवाहात विश्वासू राहण्यासाठी सांगितलेलं आहे. देवासोबतच्या नातेसंबंधातील विश्वासूपणाचा एक नमुना म्हणून लोकांच्या शब्देचा आदर करण्याची आज्ञा दिलेली आहे. व्यभिचार पती पत्नी आणि देवप्रती असलेल्या वचनबद्धतेचे अवमूल्यन करतं. म्हणजे आपण देवाबरोबर व्यभिचार
केल्याने आपण देवाने दिलेल्या आज्ञा आपण पाळत नाही. आणि विशेष म्हणजे व्यभिचार न करण्याची देवाची आज्ञा स्त्री आणि पुरुषांसाठी समान दर्जासाठी समान आहे. असं नाही की पुरुषाला वेगळे दिलेलं आणि स्त्रीला नाही. तर देवानी व्यभिचार करू नको म्हणून सांगितलंय. तर हे प्रत्येकाच्या जीवनाला प्रत्येकाला लागू आहे. कुटुंबाला आहे, पती पत्नीला आहे, समाजाला आहे, प्रत्येकाला आहे. नवीन करारात येशूने आपल्या अनुयायांना किंवा शिष्यांना विवाहात विश्वासू राहण्यासाठी बोलवलेलं आहे, सांगितलेलं आहे. आपण पाहू शकतो मत्तयाच्या 5व्या अध्यायात, मार्कच्या 10व्या अध्यायात आपल्या जोडीदाराशी विश्वासू राहून अनैतिकता कशी टाळायची हे पौलाने करिंथकरांना समजावून सांगितलेलं आहे. परंतु अनैतिकता होत असल्याने प्रत्येक पुरुषाने आपल्या पत्नीशी आणि प्रत्येक स्त्रीने आपल्या पतीशी विश्वासू संबंध ठेवले पाहिजेत. आपण पाहू शकतो 1 करिंथकरांच्या 7व्या अध्यायात लिहिलेलं आहे. आपण लोभ करू नये. तुम्ही आपल्या शेजाऱ्याच्या घराचा लोभ धरू नका. तू शेजाऱ्याच्या बायकोचा, त्याच्या नोकराचा, स्त्रीचा, गाई बैल गाढव कशाचाही, तुझ्या शेजारच्या कोणत्याही गोष्टीचा लोभ करू नको. आपण वाचू शकतो निर्गमाच्या 20व्या अध्यायात आणि 17वं वचन. खून, चोरी, व्यभिचार यासारख्या यादीत देव लोभाचा समावेश केलेला आहे. शेजाऱ्याचा नोकर, बैल, पत्नी किंवा कुणी असू दे, लोभ करणं हे कृतज्ञपणा किंवा असंतोष, अगदी खोटं बोलणं, चोरी करणं, खून करणं व्यभिचारासाठी एक वरची पायरी आहे. आणि हे देवाला माहित होतं. इतरांकडे काय आहे यावर लक्ष केंद्रित केल्याने आपल्या जीवनात चांगल्या गोष्टींची प्रशंसा करण्याची आपली क्षमता काय होते, कमी होते. कधीही आपण आपल्यापेक्षा शेजाऱ्याचा लोभ कसल्याच गोष्टीचा धरू नये किंवा बाबा त्याच्याकडे चांगला आहे माझ्याकडे का नाही आहे. तो लोभ आहे. आणि तुम्हाला ज्या गोष्टीची गरज आहे ती तुम्ही परमेश्वराकडे मागा आणि तो तुम्हाला दिल्याशिवाय राहणार नाही. आणि सर्व व्यभिचारापासून, चोरीपासून, खून खराबापासून, वाईट व्यभिचारापासून, लोभापासून, या सर्व गोष्टीपासून आपण जर जितकं दूर राहू तितकं परमेश्वर आपल्यावर प्रीती करेल. फक्त ह्या 2 महान आज्ञा परमेश्वराने येशूने सांगितलेल्या आहेत. 2 आज्ञामध्ये मोशेने सांगितलेल्या सगळ्याचा हा सारांश आहे. आपण आत्ताच वाचलेला आहे. आणि योहान 14 मध्ये लिहिले, जर तुम्ही माझ्यावर प्रेम करत असाल तर तुम्ही माझ्या आज्ञा पाळा. 21व्या वचनात लिहिले, ज्याच्याकडे माझ्या आज्ञा आहेत तो पाळतो, तोच माझ्यावर प्रीती करतो. आणि जो माझ्यावर प्रीती करतो तो माझ्या पित्यावर देखील प्रीती करीन. आणि मी त्याच्यावर प्रीती करीन आणि त्याच्यासमोर स्वतःला काय करेन, प्रगट करीन. योहानच्या 15व्या अध्यायात आणि 10व्या वचनात लिहिलेलं आहे, जर तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या तर तुम्ही माझ्या प्रेमात राहाल, जसे मी माझ्या पित्याच्या आज्ञा पाळल्या आहेत आणि त्याच्या प्रेमात राहिलो आहे. योहान 1:5 मध्ये लिहिले, कारण देवावर प्रेम आहे की आपण त्याच्या आज्ञा पाळतो आणि त्याच्या आज्ञा कठीण नाहीयेत. 10 आज्ञाद्वारे देव शिकवते की तो पवित्र आहे आणि तो नीतिमान आहे, की एक देव आहे, तो परिपूर्ण आहे आणि तो सुव्यवस्थेचा देव आहे आणि त्याची उपासना योग्य रीते आणि आज्ञानुसार केली पाहिजे. 10 आज्ञा आजही उपयुक्त आहेत आणि कारण ते नैतिक जीवन जगण्यासाठी, चांगलं जीवन जगण्यासाठी मार्गदर्शन आपल्याला करतं. ते आत्मचिंतन आणि कृतीचा, देवाचा सन्मान करण्याशी आणि आपल्या शेजाऱ्यावर प्रेम करण्याशी कसा संबंध आहे हे समजून घेण्यासाठी एक साधन म्हणून वापरले जाऊ शकते. आणि आता मी शेवटी एवढं सांगू शकते, नीतिसूत्राचा 3रा अध्याय 1 ते 4 मध्ये वचन काय लिहिले आहे ते आपण वाचूया. माझ्या मुलांनो आणि माझ्या मुलीनो, माझी शिकवण विसरू नका, परंतु माझ्या आज्ञा तुमच्या हृदयात ठेवा, कारण ते तुमचे आयुष्य अनेक वर्ष वाढविल आणि तुम्हाला समृद्धी देतील. प्रेम आणि विश्वास तुम्हाला कधीही सोडून देऊ नका. त्यांना आपल्या गळ्यात बांधा, ते आपल्या हृदयाच्या पटावर लिहा. मग देवाच्या आणि माणसाच्या नजरेत तुमची मर्जी आणि चांगले नाव मिळेल. हा आपण आज्ञा पाळल्याने आपल्याला खूप आशीर्वाद आहे आणि आपण ते आशीर्वाद आपण कसे घेतले पाहिजेत हे आज आपल्या हातात आहे. आपण आपला समाज कसा बनवायला पाहिजे हे आज आपल्या हातात आहे. आणि ह्या आज्ञा आपल्याला दिलेल्या आहेत यासाठी की आपण ह्या समाजात जेव्हा राहतो तेव्हा त्या आज्ञांचं पालन केलं पाहिजे ना. तर
उल्लंघन केलं पाहिजे. परमेश्वर आपल्या सर्वांना